नमस्कार. समता मराठी नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. आज सच्चा राष्ट्रभक्त देशभक्त माननीय जावेद अहमद यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. तर 1 रुपयाही पगार न घेता 36 वर्षे पोलीस खात्यात काम करणारा सच्चा राष्ट्रभक्त देशभक्त माननीय जावेद अहमद साहेब, डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यानंतर ज्यांनी अंतःकरणात स्थान मिळवले असे अधिकारी म्हणजे माननीय जावेद साहेब अहमद. जावेद साहेब 1980च्या बॅचचे IPS अधिकारी, केवळ देशसेवा करायची म्हणून नोकरी करणारे. अहमद साहेब मूळचे उत्तर प्रदेशातील नवाब घराण्यातील असून त्यांच्या घराण्यातील कोणीही नोकरी करीत नाहीत. आजही सर्वजण राजेशाही आयुष्य जगत आहेत. अब्जावधींच्या संपत्तीचे ते मालक आहेत. अपवाद वडिलांचा, कारण वडीलही काझी मुख्तार अहमद सेवानिवृत्त IAS अधिकारी होते. 1980 मध्ये IPS होऊन नोकरीत हजर झाल्यानंतर आपण फक्त 1 रुपया मासिक पगार घेऊन उर्वरित पगाराची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करायला सुरुवात केली. 36 वर्षे नोकरीतून सेवानिवृत्त होईपर्यंत हे व्रत त्यांनी पाळले. माननीय जावेद साहेब यांना सेवेत असताना खाजगी कामासाठी सरकारी गाडी कधीही वापरली नाही. ते स्वतःची खाजगी गाडी वापरत असत. जावेद साहेब यांचा गणवेश जाड्या भरड्या खाकीचा असे. टेरिकॉटचा खाकी गणवेश त्यांनी कधीच परिधान केला नाही. साधेपणा हा सरांचा स्थायी भाव होता. महात्मा गांधी यांच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रचंड पगडा होता. नवी मुंबई पोलीस आयुक्त असताना सरांनी स्वतःचा मोबाईल सार्वजनिक केला होता. मोबाईलवर कोणीही बोलू शकत असे. समक्ष असणाऱ्यांचे कोणी ऐकून घेत नाहीत. ही सार्वत्रिक परिस्थिती असताना सरांचे कौतुक वाटते. माणुसकीचा गहिवर सरांच्याकडे असल्यानेच हे शक्य झाले असावे. नवी मुंबई येथे असताना महिलांसाठी हेल्पलाईन सुरू केली. महिलांसाठीच्या हेल्पलाईनचे जनक म्हणून जावेद साहेब यांना ओळखले जाते. दिल्ली येथील सेंट स्टीफन कॉलेजमधून सरांनी पदवी घेतली होती. सर डिसेंबर 2015ला सेवानिवृत्त झाल्याबरोबर माननीय प्रधानमंत्री यांनी त्यांचे सौदी अरेबियनचे राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. पोलीस खात्यातून निवृत्तीनंतर राजदूत होण्याचा बहुमान रिबोरो सरांच्या नंतर मिळवणारे केवळ दुसरेच माननीय जावेद साहेब आहेत. पगार भरपूर असूनही भ्रष्टाचारी आपण बघतो. समाजाचं त्यांना काही देणं घेणं नसतं. वेदना, व्याकुळता, करुणा पाहून त्यांचं मन कधीच व्याकुळ होत नाही. आपल्याच मस्तीत धुंदीत ते वावरत असतात. लाज लज्जा काहीही नसते. केवळ स्टेजवर राष्ट्रप्रेमाच्या गप्पा झोडून तत्वज्ञान ओकत असतात. जनाची नाही तरी मनाची लाज वाटत नाही. अशा वेळी माननीय जावेद साहेब यांच्यासारखा माणूस आपला वाटायला लागतो. खराखुरा राष्ट्रभक्त म्हणून मनात स्थान निर्माण करतो. आजही सर्व खात्यात काही अधिकारी मनापासून जीव तोडून काम करत आहेत. या निमित्ताने सर्वांना एक विनंती, पगारातील पैसे समाजासाठी खर्च नाही केले तरी चालेल, पण समाजाला ओरबडू नका. माननीय जावेद साहेब अहमद यांच्यासारखा देशसेवा करणाऱ्या राष्ट्रभक्तास जय हिंद, जय भारत. इथं थोडं